मराठी विज्ञानावरील 11 महत्त्वाचे वन लाईनर क्वेश्चन पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, जडत्वाचे निर्देशक काय असते? ऑप्शन ए वस्तुमान, ऑप्शन बी वेग, ऑप्शन सी वेळ, ऑप्शन डी संवेग. याचं उत्तर राहणार आहे वस्तुमान, ऑप्शन ए. जडत्वाचं निर्देशक. आता जडत्व म्हणजे काय की वस्तूची स्वतःची स्थिती न बदलण्याची जी अवस्था असते त्याला म्हणतात जडत्व. जेवढं वस्तुमान जास्त राहते तेवढं जास्त प्रमाणामध्ये जडत्व आपल्याला त्या ठिकाणी दिसते. तर जडत्व हा जी संकल्पना आहे या संकल्पनेवर आधारितच न्यूटनचा जो लॉ ऑफ मोशन्सचा पहिला नियम आहे तो आधारित आहे. जडत्व कशावरून दिसते आपल्याला? जेवढं वस्तुमान कमी तेवढं जडत्व कमी आणि जेवढं वस्तुमान जास्त तेवढं जडत्व जास्त असते. समोरील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम कोणता? ऑप्शन ए गॅलिलिओचा नियम, ऑप्शन बी जडत्वाचा नियम, ऑप्शन सी दोनही आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर ऑप्शन नंबर सी हे याचं उत्तर राहणार आहे. कारण की जडत्वाचा जो नियम आहे हा गॅलिलिओनं प्रतिपादित केला होता आणि याच्यावरच न्यूटनचा जो पहिला नियम आहे गुरुत्वाकर्षणाचा तो नियम या ठिकाणी त्यांनी मांडला होता. त्यांचा नियम असं सांगतो, कोणती वस्तू जर चल अवस्थेत असेल किंवा अचल अवस्थेत असेल तर ती त्याच अवस्थेत राहणार आहे. जोपर्यंत त्याच्यावर कोणतंही बाह्य बल काम करणार नाही तोपर्यंत ती वस्तू जशीच्या तशी अवस्थेमध्ये राहणार आहे. हा झालेला यांचा न्यूटनचा पहिला नियम. म्हणून गॅलिलिओचा नियम म्हणजे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियमच होतो. गॅलिलिओनं याचं प्रतिपादन केलं होतं म्हणून याला गॅलिलिओचा गतिविषयक पहिला नियम असं सुद्धा म्हटले जाते. त्याच्यानंतर पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 3, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. ऑप्शन ए संघाचा नियम, ऑप्शन बी संवेगाचा नियम, ऑप्शन बी वरीलपैकी नाही आणि ऑप्शन डी संवेग परिवर्तनाचा नियम. तर न्यूटनचा गतिविषयक जो दुसरा नियम आहे हा संवेग परिवर्तनाच्या दराशी निगडीत आहे. न्यूटनचा दुसरा नियम काय सांगते की संवेग परिवर्तनाचा दर हा त्याच्यावर लावलेलं जे बल असते प्रयुक्त बलाशी समानुपाती असते आणि संवेगाचं परिवर्तन हे बलाची जी दिशा राहते, डिरेक्शन राहते त्या दिशेनं असते. याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन डी संवेग परिवर्तनाचा नियम. म्हणजे संवेग परिवर्तनाचा नियम म्हणजेच न्यूटनचा दुसरा नियम गतिविषयीचा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पाहणार आहोत आपण. न्यूटनचा तिसरा नियम कोणता आहे? ऑप्शन ए क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल समान असते, ऑप्शन बी वस्तूवर बलाची क्रिया होते, ऑप्शन सी शून्य आघात असतो आणि ऑप्शन डी बल निर्माण करणाऱ्या वस्तू. न्यूटनचा तिसरा नियम आहे ॲक्शन अँड रिॲक्शनचा. जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण ॲक्शन करू तेवढंच मोठ्या प्रमाणात आपली रिॲक्शन होणार आहे. उदाहरणार्थ जर आपण जोराने चेंडू जमिनीवर आदळला तर तो जेवढ्या ताकदीने आपण त्याच्यावर बल लावणार आहोत आदळण्यासाठी तेवढ्याच ताकदीने की तेवढ्याच बलाने तो त्याची रिॲक्शन म्हणजेच तो बॉल जो आहे तो बाउन्स करणार आहे. किंवा हाच बॉल जर भिंतीवर आपण मारला तर त्याचा एक टप्पा पडून पुन्हा तो रिटर्न आपल्याकडेच येणार. यालाच म्हणतात न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. यालाच क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल असं म्हणतात आणि ते बल नेहमी काय असते या ठिकाणी समान असते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पाहणार आहोत आपण. ऊर्जा अक्षय्यतेचा नियम काय सांगतो? ऑप्शन ए ऊर्जा नष्ट करता येते, ऑप्शन बी ऊर्जा निर्माण करता येते, ऑप्शन सी ऊर्जा नष्टही करता येत नाही आणि निर्माणही करता येत नाही, ऑप्शन डी ऊर्जा नष्टही करता येते आणि ऊर्जा निर्माणही करता येते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी ऊर्जा नष्टही करता येत नाही आणि निर्माणही करता येत नाही. आणि विश्वातील जे एकूण ऊर्जा आहे ती सदैव अक्षय आहे.
म्हणून आइन्स्टाईनचं E=mc². हे सूत्र तुम्ही खूप ठिकाणी पाहिलेलं आहे. हे सुद्धा एनर्जी म्हणजेच ऊर्जेशी निगडीत सूत्र आहे. यामध्ये C हा प्रकाशाचा वेग राहतो, M मीन्स मास राहते आणि E मीन्स एनर्जी राहते. ऊर्जा नष्ट करता येत नाही आणि ऊर्जा निर्माण करता येत नाही. विश्व जोपर्यंत आहे तोपर्यंत ऊर्जा सुद्धा आहे. म्हणजे एकमेकाला पूरक गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. ऊर्जा नष्ट करता येत नाही, ऊर्जा निर्माण करता येत नाही, पण तिचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतर करता येते आपल्याला. उदाहरणार्थ पंखा काय करतो? फॅन ज्याला आपण म्हणतो, हे विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. त्याच्यानंतर बल्ब विद्युत ऊर्जेचं हे प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर करत असतो. त्याच्यानंतर टर्बाईन, हायड्रो पॉवर प्लांट ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी धरणामध्ये साठवलेलं पाणी असते खूप उंचीवर, आणि हे पाणी गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेऊन खालच्या बाजूनं सोडण्यात येते एका टनलमध्ये, आणि या टनलमध्ये या ठिकाणी टर्बाईन बसवण्यात आलेलं असतं. गुरुत्वाकर्षणाचा उपयोग घेऊन हे पाणी गुरुत्व ऊर्जेचा उपयोग घेऊन ही जी ऊर्जा असते ही या ठिकाणी साठवलेली ऊर्जा असते. म्हणजे ही तुमची पोटेन्शियल एनर्जी असते या ठिकाणी, आणि ही पोटेन्शियल एनर्जी गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्यानं टर्बाईनवर फिरते आणि टर्बाईनला गती देते. म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं कशामध्ये रूपांतर होऊन राहिलं? गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होऊन राहिलं, कारण की टर्बाईनला गती या ठिकाणी मिळून राहिलेली आहे. तर टर्बाईन जेव्हा गोल गोल फिरते तर यामध्ये काही मॅग्नेटिक फील्ड तयार होते, आणि मॅग्नेटिक फील्डच्या साहाय्यानंच या ठिकाणी विद्युत धारा निर्माण होते, आणि विद्युत धारा या ठिकाणी जनरेट करण्यात येते. अशाच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर सर्वात अगोदर पोटेन्शियल एनर्जी होती धरणाच्या पाण्यामध्ये. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा वापर करून हे पाणी खाली आणण्यात आलं. तर याला कोणती एनर्जी प्राप्त झाली? याला किनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा प्राप्त झाली. पुन्हा एक गतिज ऊर्जा टर्बाईनवर पडल्यामुळं टर्बाईनचे पाते जे आहेत ते फिरू लागले, आणि या ठिकाणी यांत्रिक ऊर्जा टर्बाईनमध्ये तयार झाली. आणि यांत्रिक ऊर्जा जी आहे ही आपल्याला इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून, ट्रान्समिशन लाईनच्या माध्यमातून वितरित करण्यात येते. अशाच पद्धतीनं कोणत्याही ऊर्जेचं रूपांतर कोणत्याही ऊर्जेमध्ये करता येते. ती निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. हा झाला ऊर्जा अक्षयतेचा नियम. प्रश्न क्रमांक 6 पाहणार आपण. वजन आणि वस्तुमान म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 6 वजन आणि वस्तुमान याचे आपण ऑप्शन पाहणार आहोत. ऑप्शन ए दोनही एकच आहेत, ऑप्शन बी दोन्ही वेगवेगळे आहेत, ऑप्शन सी बी बरोबर आहे आणि ऑप्शन डी ए बरोबर आहे. तर वजन आणि वस्तुमान हे दोनही वेगवेगळे आहेत. ऑप्शन बी याचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहणार आपण. दाबाचे एकक काय आहे? ए पास्कल, बी न्यूटन मीटर, सी बी बरोबर आणि डी ए बरोबर. तर याचं उत्तर राहणार आहे ए बरोबर. पास्कल हे दाबाचं एकक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर समोरील प्रश्न पाहणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 8 प्लावीय बल कुठे आढळते? 1 विहिरीत, 2 तलावात, 3 समुद्रात, 4 द्रवात. ऑप्शन डी याचं उत्तर आहे की प्लावीय बल किंवा याला बायनॉट फोर्स म्हणतात.
बॉयनॉट फोर्स हे द्रवामध्ये आढळते. या ठिकाणी आपल्याला हे सर्व द्रवाचेच ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. विहिरीमध्ये पाणी असते, तलावातही पाणी असते, समुद्रातही पाणी असते. पण प्लावीय बल हे व्यापक अर्थानं जर विचार केला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तर आपल्याला कशामध्ये आढळते? द्रवामध्ये आढळते. आता प्लावीय बल हे कसं कार्य करते? प्लावीय बल हे काय करते? या ठिकाणी पाणी आहे अवेलेबल आणि जर याच्यामध्ये तुम्ही एखादी वस्तू सोडली तर हे जे बल आहे हे ऊर्ध्व दिशेनं काम करते, म्हणजे त्या वस्तूला वरच्या दिशेनं ढकलते. म्हणजेच आपल्याला त्या वस्तूच्या वजनामध्ये थोडीशी घट झाल्याचं वाटते. उदाहरणार्थ आपण विहिरीमध्ये जर बादली सोडली तर पाण्यामध्ये बादलीचं वजन काय होते? कमी होते. त्या मानानं जेव्हा पाण्यातून बादली बाहेर येते तर त्या बादलीचं वजन जास्त राहते. म्हणजेच द्रवामध्ये प्लावी बल काम करते हे दिसते. म्हणजेच त्या बादलीवर पाण्यामध्ये असताना कोणतं बल काम करत असते? बॉयनॉट बल, प्लावीय बल किंवा यालाच एक दुसरं नाव आहे, ते आहे उत्प्रणोद बल. प्रश्न क्रमांक 9 पाहणार आहोत आपण. पास्कलचा सिद्धांत कशाच्या संदर्भात आहे? ऑप्शन पाहू. ऑप्शन ए द्रवाच्या संदर्भात, ऑप्शन बी स्थायूच्या संदर्भात, ऑप्शन सी बंद डब्यातील हवाच्या संदर्भात आणि ऑप्शन डी द्रवात बुडालेल्या वस्तूच्या संदर्भात. याचं उत्तर पाहू काय आहे ते. ऑप्शन नंबर सी बंद डब्यातील द्रवासंदर्भात. आता पास्कलचा जो सिद्धांत मांडण्यात आलेला आहे, पास्कलनं सिद्धांत काय मांडलेला आहे की कोणत्याही बंद डब्यामध्ये जर आपण द्रव भरला आणि त्या द्रवावर आपण प्रेशर दिलं तर त्या द्रवावर देण्यात येणारं प्रेशर हे त्या द्रवाला सर्व बाजूंनी सारते. म्हणजे त्या द्रवाच्या प्रत्येक बिंदूवर तेवढं प्रेशर राहते. यालाच एक संज्ञा आहे ज्याला आपण हायड्रॉलिक असं म्हणतो. हायड्रॉलिक याचा उपयोग करून हायड्रॉलिक क्रेन, हायड्रॉलिक प्रेस, हायड्रॉलिक गेट म्हणजे जे पाण्याचा उपयोग करून ॲक्टिवेट केले जातात किंवा ॲक्टिव्ह असतात त्यांना आपण हायड्रॉलिक सिस्टीम असं म्हणतो. आता हायड्रॉलिक या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मोठे मोठे क्रेन्स या खूप अवजड वस्तू उचलण्यासाठी काम करत असतात. आता पास्कलचा सिद्धांत काय सांगतो की सोप्या भाषेमध्ये एक डबा आहे. डब्यामध्ये कितीही द्रव भरलेला असला त्याच्या जर एका बिंदूवर जरी आपण प्रेशर केलं तर ते प्रेशर आजूबाजूनं सारल्या जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 पाहणार आहोत आपण. पाण्याची घनता किती आहे? ऑप्शन ए 5 ग्रॅम PCMC, ऑप्शन बी 1 ग्रॅम PCMC, ऑप्शन सी 5.5 ग्रॅम PCMC आणि ऑप्शन डी 3 ग्रॅम PCMC. याचं उत्तर राहणार आहे 1 ग्राम PCMC. 1 ग्राम PCMC. PCMCचा अर्थ काय होते? पर सेंटीमीटरचा क्यूब. 1 ग्रॅम पर CMचा क्यूब असं याचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पाहणार आहोत आपण. वातावरणीय दाब कशाला म्हणतात? ऑप्शन ए एकक स्थानावरील हवेचा स्तंभ, ऑप्शन बी हवेचा दाब, ऑप्शन सी वरीलपैकी नाही आणि ऑप्शन डी हवेच्या मानवाच्या डोक्यावरील दाब. तर याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन ए एकक स्थानावरील हवेचा स्तंभ असतो त्याला आपण वातावरणीय दाब असं म्हणतो आणि हा दाब संपूर्ण पृथ्वीवर अवेलेबल असतो. हे झालेले महत्त्वाचे विज्ञानावरील 11 प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि स्टडी GS मराठी चॅनल बघत राहा. सबस्क्राईब करून तुमच्या ज्ञानाला वाढवत राहा.